नमस्कार, मी अर्चना गावकरच्या रेसिपी या चॅनलवर तुमचं स्वागत। तर आज मी तुम्हाला रावस माशाची फिश करी दाखवणार आहे। तर एकदम फ्राय नाही बनवणार किंवा रस्सा नाही बनवणार, थोडेसे असे मसालेदार बनवणार आहे माझी पद्धत। तर याला मी स्वच्छ पाण्याने 7 ते 8 वेळा स्वच्छ पाण्याने असं धुवून घेतलेलं आहे आणि याला वेगळा मसाला असा वापरणार आहे। तर तो मसाला प्रत्येक घरात हमखास असतो, तर पूर्ण व्हिडिओ पाहाची रेसिपी ट्राय करा। त्यासाठी इथं थोडासा कांदा किसून घेतलेला आहे आणि टोमॅटो किसून घेतलेला आहे। यावर तुम्ही हळद आणि लिंबू असं पिळून ठेवू शकता फ्रीज मध्ये। तर इथं माझ्याकडे लिंबू नव्हतं, त्यामुळे मी स्वच्छ धुवून असं फ्रीज मध्ये ठेवलेलं होतं। तर याला आंबूसपणासाठी मी काय वापरणार आहे तर तेही तुम्हाला दाखवणार आहे, व्हिडिओ पूर्ण पहा। वाटण हे नेहमीच आहे, लसूण घेतलेला आहे, भरपूर असा सुकं खोबरं घेतलेलं आहे, तुम्ही ओलं खोबरंही वापरू शकता, कोथिंबीर अद्रक घेतलेली मिक्सर मधून बारीक करून घेऊ। भांड्यामध्ये तेल, यामध्ये आता सुरुवातीला हे जे कांदा किसून घेतलेला आहे टाकलेला, हिरवं वाटण जे बनवलेलं ते लगेच टाकून घ्यायचं। टोमॅटो किसून घेतलेला ते टाकायचा। सगळं साहित्य तसं कच्चेपणा जाईपर्यंत, रंग बदलेपर्यंत परतून घेऊ। गॅसची आत मोठीच ठेवलेली आहे। परतून निघालेले त्यामध्ये पावडर मसाले टाकायचे। सुरुवातीला हळद, सांबर मसाला, लाल तिखट, घरगुती मसाला। सांबर मसाल्यामुळं किंचित आंबूसपणा येतो आणि सुगंध एकदम छान येतो। ते मसाले व्यवस्थित असं परतून घेऊ रंग बदलेपर्यंत। छान असा सुगंध सुटलेला आहे, तर नक्की ट्राय करा सांबर मसाला टाकून। छान असा मसाल्याला तेल सुटलेलं आहे, परतून निघालेला आहे मसाला। यामध्ये आता या भांड्यात जे वाटण केलेलं होतं मिक्सरच्या भांड्यात पाणी टाकलेलं आहे। पाणी टाकायचं गरजेनुसार पाणी टाकलेलं आहे। इथं थोडंसं आमसूल घेतलेलं आहे, थोडं पाणी टाकून ठेवलेलं होतं आमसूलमध्ये, थोडं टाकलेलं आहे। तुम्ही आमसूलच्या जागी लिंबाचा रसही टाकू शकता। यामध्ये आता हे पीस टाकून देऊ, चवीनुसार मीठ। तर या माशाला शिजायला अजिबात वेळ लागत नाही, फक्त 3 ते 4 मिनिटात ही मासे शिजतात। तर हलक्या हाताने आता हे पलटून घ्यायचे। मिळून फक्त 5 मिनिटं हे शिजून घेतलेले, दोन्ही बाजूला असं पलटी करून 2-2 मिनिटं। रावस मासा पटकन असा गाळ शिजतो। त्यावर बारीक कट केलेली कोथिंबीर, पीस पा एकदम जशाल तसे आणि ग्रेव्ही अशी एकदम दाटसर। तर नक्की माझ्या पद्धतीने बनवून पहा ही फिश करी, रावस फिश करी कशी झाली ते मला कमेंटमध्ये सांगा। अशा माझ्या साध्या सोप्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चॅनलवरच्या बाकी रेसिपीज आवडल्या तर त्यांनाही लाईक करा।